ही रे माझा मितवा मालिकेमध्ये पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे वल्लरी मामी राकेशवर खूपच चिडलेले असतात, म्हणून आता रिया आणि राकेशचा फोटो व्हिडिओ अंजलीला दाखवायला येत असतात। तेवढ्यातच मामींना कळतं की अर्णवने प्रॉपर्टी अंजलीला देण्यासाठी नकार दिला आहे। तोपर्यंत इकडे अर्णवला आता धुमाळचा पत्ता लागलेला आहे, त्यामुळे आता हा धुमाळ वल्लरी मामींचं सत्य अर्णव समोर कबूल करणार आहे। आता ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न वल्लरी मामींनीच केला होता हे अर्णवला आता कळणार आहे, त्यामुळे आता येणारे भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण आता पाहत आहोत की अंजली भयंकर चिडलेली आहे अर्णव आणि ईश्वरीवर। आता ही चिडलेली अंजली प्रॉपर्टीचा हिस्सा मागत असते अर्णवकडे। आता ही अंजली या राकेशचं बोलणं ऐकून अर्णव बरोबर सतत भांडत असते आणि सतत त्या ईश्वरीशी काही ना काहीतरी कुरगुडी करतच असते। अंजलीने हिस्सा मागितल्यानंतर वल्लरी मामी खूपच चिडतात आकाशवर। आता त्या आकाशला म्हणत असतात, अंजली हिस्सा मागत आहे आणि तुला काही तोंड नाही का? तुझा हिस्सा नाही या घरामध्ये, या प्रॉपर्टीमध्ये, तू सुद्धा अर्णवकडे तुझा हिस्सा माग। तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि या वल्लरी मामीवर खूपच चिडतात। आता वल्लरी मामींच्या मनासारखं काहीच होत नसतं, म्हणून त्या राकेशला फोन लावतात। आता म्हणत असतात, जावई बापू, अंजली घरामध्ये प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत आहे आणि तुम्हीच तिला असं शिकवलं आहे ना? त्यावेळेला राकेश म्हणतो, हो मी शिकवलं आहे, कारण ती बहीण आहे अर्णवची, म्हटल्यानंतर तिचा हिस्सा तिला मिळायलाच हवा ना। आता ही वल्लरी मामी राकेशला चिडून म्हणत असते, जावई बापू तुम्ही हे अजिबात चांगलं केलेलं नाही, कारण या घरामध्ये आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते फक्त प्रॉपर्टीसाठीच केलं आहे आणि आज ती प्रॉपर्टी माझ्या हातून तुमच्यामुळे जात आहे। त्यावेळेला राकेश म्हणतो, तुमचं तुम्ही बघा, मी माझं बघणार, मला प्रॉपर्टी मिळत आहे तर मी का सोडणार बरं? आता हा स्वार्थीपणा राकेशचा पाहून वल्लरी मामी खूपच चिडलेल्या असतात। आता ह्या राकेशला धमकी घालतच म्हणत असतात, आजच्या आज तुमचा आणि रियाचा व्हिडिओ मी अंजलीला दाखवणार आहे। त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो, तुम्हाला काय करायचंय ते करा, कारण ती बावरट अंजली कधीही माझ्या विरोधात काही सुद्धा बोलणार नाही। तोपर्यंत तिकडे प्रेक्षकांना चिडलेल्या वल्लरी मामी या अंजलीला राकेशचं सत्य सांगायला जात असतात। तेवढ्यातच हॉलमध्ये इकडे वकील आलेले असतात आणि तिथे अर्णव, ईश्वरी, मामा, आजी सगळेच बसलेले असतात। आता अंजली आणि अर्णव पेपरवर सह्या करणे बाकी असतं, त्यानंतर आता अंजलीला तिचा हिस्सा मिळणार असतो। तेवढ्यातच आता अर्णवला ऑफिसमधून शिर्केंचा फोन येतो। आता हा शिर्के अर्णवला सांगत असतो की धुमाळचा पत्ता लागला आहे आणि सर तुम्ही पटकन निघून या, कारण तो आपल्या हातातून निसटू शकतो। आता अर्णव पेपरवर सह्या करतच नाही आणि पटकन उठतो आणि ऑफिसला निघतो। आता अर्णव असा अचानक जात आहे पाहून अंजली म्हणत असते, चिंटू तू असा अचानक का निघाला आहेस बरं? तुला ईश्वरीने सांगितलं आहे का मला तुला प्रॉपर्टी द्यायची नाहीये का? असं वाटेल तसं ही अंजली बोलायला सुरू करते। त्यावेळेला अर्णव म्हणतो, ताई तुला काय बोलायचंय ते बोल, पण मला आता अतिशय महत्वाच्या कामाचा फोन आला आहे आणि मला ऑफिसला जावंच लागणार आहे, असं म्हणतो आणि अर्णव तेथून निघतो। त्यावेळेला आता ईश्वरीला सुद्धा अर्णवच्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं। ती अर्णवच्या पाठीमागे धावत जाते। अर्णव गाडीमध्ये बसत असतो। तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अचानक कुठे निघालात बरं? ताई खूपच चिडल्या आहेत। आता अर्णव म्हणतो, तुला सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं नाहीये, पण काम खूप महत्वाचं आहे, मला गेलंच पाहिजे। आता इथे ईश्वरीचं सुद्धा अर्णव काहीच ऐकत नाही, गाडीत बसतो आणि पटकन ऑफिसला निघून जातो। तर प्रेक्षकांना इकडे आता या शिर्केंनी त्या धुमाळचा पत्ता लावलेला असतो। आता इकडे अंजली खूपच चिडलेली असते, कारण अर्णवने प्रॉपर्टी पेपरवर सही केलेली नसते। आता वल्लरी मामींना इकडे आनंदच झालेला असतो। आता वल्लरी मामी अंजलीला राकेश आणि रियाचा फोटो दाखवण्यापासून थांबतात। इकडे आता अर्णव पटकन जातो, शिर्केंना म्हणत असतो, काय झालं आहे, कुठे आहे तो धुमाळ, मला पटकन त्याला भेटायचं आहे। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला हा धुमाळ अर्णवच्या धमकीला घाबरून पटापट वल्लरी मामींचं नाव घेऊन सगळं पुराव्यासहित वल्लरी मामींची चूक सांगणार आहे आणि ईश्वरीला मारण्यासाठी वल्लरी मामींनी सुपारी दिली होती हे सुद्धा हा धुमाळ बोलणार आहे। तर प्रेक्षकांनो, वल्लरी मामींचं सत्य आणि या राकेशचं सुद्धा सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे। आता पुढील भागामध्ये हा धुमाळ अर्णवला नेमकं काय वल्लरी मामींविरुद्ध पुरावा देणार आहे आणि सुप्रिया कधी वल्लरी मामींना बघणार आहे आणि भेटणार आहे हे सुद्धा पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिका इथून पुढे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। रोजचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।